आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला नामदेवाला ज्ञानेश्वराला एकनाथाला शाहिराने साज चढविला आदिलशाहीचा दरबार भरलेला आणि त्या दरबारामध्ये बडी बेगम त्या अली आदिलशाहची आई कड़ाडली बड़ी बेगम दरबार में एक भी मर्द बाकी नहीं है जो शिवा को जिंदा या मुर्दा यहाँ तक ला सके। दरबार गपकार है मैं बाबा कुणाची हिम्मत नाही आहे माझ्या राजावर धावून यायची आणि चिडली बडी बेगम अरे चूड़िया पहन लो चूड़िया आणि तेवढ्यात एक आवाज उठला हम जाएंगे वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे। अरे कौन होता तू? अफजल खान अब्दाजी गाजी अफजल खान राळ वेड्या ताकदीचा धाड धिप्पाड देहाचा फलदंड शरीराचा 7.5 फुटाचा 64 बायकाचा धनी अफजल खान अरे त्याच्या हातामध्ये पहार यावी आणि कर 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 वाकवावी अशा ताकदीचा अफजल खान आला माझ्या स्वराज्यावर धावून पण राजांवरती साधू संतांचा आशीर्वाद आधी नमन साधू संताला नामदेवाला एकनाथाला शाहिराने साज चढविला या महाराष्ट्रावर चालून आलेला त्याची पहिली नजर पडली आई तुळजा भवानी तुळजापूर खान तुळजापूरला आला आणि त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विचार अरे कौन सी देवी है आणि कृष्णाजी बोलला खान साहब ये शिवा की तुळजा भवानी कुल स्वामिनी कुल देवता है इसी की ताकत से वो लड़ता है। आज देखते हैं कौन ये तुळजा भवानी को बचाता है आणि तुळजा भवानी काढली माय बाप मंदिराच्या बाहेर त्या गंडकी शिळ्याची मूर्ती काढलेली लल 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 तेच त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये भराव अशी मूर्ती पण वडाराला बोलवलं त्या मूर्तीवरती खणाचा घाव घातला आणि आमच्या घरामध्ये जिची पूजा केल्याशिवाय आमच्या घरात शिजत नाही पुरण होत नाही वरण त्या तुळजापूरची तुळजा भवानीची मूर्ती तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या माय बाप तुकडे तुकडे केले जात्यामध्ये घातली ती मूर्ती जात्यामध्ये दळली आणि त्या मूर्तीची रांगोळी केली आणि ती रांगोळी हातात घेतली आणि अशी प्रांगणामध्ये भिरकावली आणि मदमस्त होऊन बोलतो कसा अरे हाय कोई माइका लाल जो ये मूर्ति से फिर से भगवान को पैदा कर सके। शिवाजी राजांपर्यंत खबर आलेली तळपाय जगमस्तकाला गेली अरे आमची कुलस्वामिनी तुळजा भवानी खानाने फोडली। राजांच्या मनात एकच चिंता आहे आता खानाला सोडायचं। राजे झोपलेले आणि निद्रिस्त असताना राजांना दृष्टांत झाला आई तुळजा भवानी स्वप्नामध्ये आलेली राजे या महाराष्ट्रावरती 2 बायाचा बोकड चालून आला हा 32 दाताचा बोकड अफजल खान याचा बळी आम्हाला हवा राजा याचा बळी आम्हाला पाहिजे। राजे दचकले दचकून जाग आली अंग घामाने डबडबून गेलेले दरदरून घामाले आणि गेले जिजाऊंना वृत्तांत सांगितले। जिजाऊ म्हणतात राजे सावध रहा हा खान म्हणजे क्रूर कर्म आहे मोठा कपटी गनिमी काव्याचा हा खान हाच तो खान ज्याने तुमचे वडील शहाजी राजांना कैद केली हाच तो खान ज्याने तुमचे मोठे बंधू संभाजी राजे घात केला आणि जीव घेतला त्यांचा बदला घ्या राजे खानाची गर्दन हाना आणि त्याचं शिर आमच्या पायापर्यंत आणा राजे आणि निघाले राजे। राजाने निरोप घेतला राजाने निरोप घेतला दंडवत घातला भवानीला
घातला भवानीला तसंच आई जिजाऊला तसंच आई जिजाऊला तसंच आई जिजाऊला कसला बेहुदा वकुताला मोठा विचित्र आलेला काळ आहे माझी जाऊनच्या डोळ्यात घळघळ अश्रू आले राजे काळजी घ्या राजे निघाले खानाला पत्र लिहिलं खान साहब आप तो हमारे बड़े हैं हमारे पिताजी के उम्र के हैं हमारे चचा जान है गनिमी काव्याचा शत्रू असेल तर गनिमी काव्यानेच लढावं मोठा चतुर राजा आहे माझा हमें आपका डर लगता है आप प्रतापगढ़ पे आइए आणि मग खानाला पत्र मिळालं आणि खान म्हणतो हमें डर रहा है चलो जाएंगे प्रतापगढ़ पे जाएंगे आणि खान निघाला प्रतापगढ़च्या पायथ्याशी खान आहे प्रतापगढ़च्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या कर्मतीची त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची करीन काय कल्पना युक्तीची नजर हाजी काय कल्पना युक्तीची नजर हाजी काय कल्पना युक्तीची नजर हाजी आणि निघालेल्या खान त्या शामियान्यामध्ये येऊन बसलेला मोठ्या गुरवी तोऱ्या सोबत सय्यद बंडा खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला आणि राजांना पाहून खान आओ आओ शिवाजी राजे हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी रोखून नजरा गहरी जिरहा माझे राजे अगदी सावध अवस्थेमध्ये खानाकडे जात आहे चित्याच्या पावलानं जात आहे राजा थोर बात त्याची न्याहारी चालस त्याची सावध भारी जिरहा आणि पाहता पाहता राजांची आणि खानाची गळाभेट झालेली खानाने दगा केला राजांची मान आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबली कट्यार काढली आणि राजांवरती वार केला खानला अभिमान मान्याला खानला अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्याने केला कट्यारीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला आणि खानाचा वार फुका गेला खान एडबडला माझ्या राजांच्या अंगावरती चिलखत माझ्या राजाने केलं काय खानाची दाबलेली मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला पण मगर मिठी सुटत नाही राजांचं रक्त साकळलं सळसळलं श्वास गुदमरला राजाने दीर्घ श्वास घेतला आणि तराटा दिलेला कट्यार काढली पोटाबंदी बिचवा ढकललेला पोटाबंदी बिचवा ढकललेला वाघनक्यांचा मारा केला वाघनक्यांचा मारा केला टर टर फाडलं पोटाला टर टर फाडलं पोटाला दगा केला खानाचा कुत्रा बाहेर प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन झाला कृष्णेचा घाट
लाविली गुलाबची हो वाट लाविली गुलामीची हो वाट लाविली गुलामीची हो वाट मराठेशाहीचा मानला घाट निराधी. मराठेशाहीचा मानला घाट निराधी. मराठेशाहीचा मानला घाट निराधी. माझ्या शिवरायांनी या स्वराज्यावर धावून आलेला खान त्याचा कोथळा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला. कसं शक्य झालं? तुकोबरायांचा अभंग आहे. निश्चयाचे तुका म्हणे तेची तेची